नमस्कार मित्रांनो. आज आपण परेल येथे आलेलो आहोत. परेलची गणेश गल्ली आहे. तिथे तुम्हाला पर्यावरणपूरक गणेश मखर तुम्हाला इथे मिळतील. तर आज आपण या कारखान्याची एक छोटीशी टूर करणार आहोत. तर आपण आतमध्ये जे याचे मालक आहेत ते सुद्धा आपल्याला याची माहिती देतील की यांनी अं, याची का सुरुवात केली, कधी सुरुवात केली. आता आपण बघतो की थर्माकोल वगैरे याच्यामुळे खूप निसर्गाची हानी होते. ती निसर्गाची हानी रोखण्यासाठी ते पूर्णपणे चुटक्यांच्या मदतीने गणेश मखर तयार केलेले आहेत. तर ती मखर कसे तयार केलेले आहेत, खूप सुंदर मखर आहे तिकडे. तर त्याची माहिती तुम्हाला आता आतमध्ये मिळेल. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि या कारखान्याची माहिती घेऊ. तर समोर आपल्याला आता उभे आहेत ते सानी साहेब शेंडकर आहेत. त्यांचे पती त्यांचं नानासाहेब शेंडकर नाव आहे. तर त्यांनी हे खूप एक सुंदर उपक्रम चालू केला आहे. तर नानी, मला थोडस तुम्ही त्याच्याबद्दल माहिती देऊ शकाल का? हे कसं चालू केलं, कधी चालू केलं तुम्ही? नमस्कार, मी नानी बोलते. उत्सवी संस्थेचं जे मागचं काम आहे ते मी बघते. डिझाईन सगळं सरांच्या हस्ते असतं. जे मॉडेल आहे ते कोणताही पीस आहे अगोदर हाताने बनवला जातो. अगदी त्याच्यावर 6 महिने काम चालतं. जे रंगसंगती उभं राहणं, त्याच्यामध्ये जवळजवळ 60 ते 70 कारागिरांचं हे यश काबड कष्ट आहे याच्या मागे म्हटलं तर. बरोबर. कारण कोणता पेपर आपण उभा केला तर तो खाली पडतो. ओके. हा अगदी चे तुम्ही जेवढे वापरू शकता तेवढे वर्ष हे मखर अगदी मजबूत उभे राहतात. आणि तसे ते फोल्डिंग होतात परत वापरत. बरोबर. असं त्याच्या मागे मोठं इंजिनिअरिंग आहे. पूर्ण फोल्ड करून तुम्ही घरी ठेवू शकता आणि परत आणि याला न्यायला अगदी तुमचा ट्रॅव्हलिंगचा खर्च 0 म्हटलं त्याचा. बरोबर. तुम्ही जसं रजिस्टर किंवा फाईल हातात असे घेऊन जाता येतात आणि जगभर जातात हे मग. बरोबर. अगदी भारतातच नाही, भारताबाहेर आमच्या जवळ हे आमचं 25वं वर्ष आहे. बर बर बर. हे वर्ष 25 चालू आहे आमचं. 25वं वर्ष आहे. खूप सुंदर तुम्ही उपक्रम चालू केला. हा. साधारण 25 काय म्हणजे कायच्या मागे कल्पना काय होती? कल्पना जे काही आता दुसरं मटेरियल आहे सगळं वेगवेगळ्या प्रकार विघटन होत नाही कोणत्या बरोबर वस्तूचं. स्पंज म्हणा, हा 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 हे प्लायचं वगैरे, बरोबर. थर्माकोलचं हे सगळं टाकलं जातं आणि त्याच्यामुळे पर्यावरणाची हानी होते. तर पर्यावरणाचा एक विचार असल्यामुळे, कारण आम्ही शेतावरती पहिले काम करायचं तर जिथे ते थर्माकोल वगैरे पुढे पडला तिथे गवत सुद्धा उगवत नव्हतं. तर तेव्हा कुठेतरी मनामध्ये हे होतं की आपण काहीतरी देऊ शकत नाही पुढच्या पिढीला चांगलं द्यायचं. तर हे आम्ही खूप वेगवेगळे ट्राय केलं, बारकानं पानं हे ते, पण ते तेवढं इझी नव्हतं गणेश भक्तांना देणं आणि वापर होणं. तर हा पर्याय आम्ही पेपरांचा एक मिळाला आम्हाला आणि मीडियाने पण खूप आम्हाला साथ दिली त्याच्यामध्ये. आणि बघतोय इकडे उद्धव साहेब ठाकरे पण येऊन गेलेले आहेत. इव्हन तुमच्या आताचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस, बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदींचा पण देखील उपस्थित होतो आहे. आणि सगळ्यांनी आमच्या कार्याला अगदी कौतुक केलेले आमचं सगळ्यांनी त्या कार्याला. हे सगळे मखर इको फ्रेंडली आहे. जसं आपण कागद भिजला की त्याचा गोळा होतो तसं त्याचा कोणत्याही मकर जमिनीत गेलं तर त्याचा लगदा विघटन होत. आणि आज गर्दी देखील खूप आहे. रविवार असल्यामुळे आपण आलेलो आहे, ते गर्दी खूप आहे. मला एक छोटीशी तुमची टूर करून देऊ शकता? हो. हे कुठलं मंदिर आहे मॅडम? हे सिद्धिविनायक मंदिर आहे. सिद्धिविनायक मंदिर जे ओरिजिनल आपले प्रभादेवीचं सिद्धिविनायक आहे त्याचं पण इथेच काम झालेलं आहे. सरांच्या हस्ते त्याचं डिझाईन झालेलं आहे. ओके. ही गणेश भक्तांच्या सेवेसाठी आम्ही त्याची प्रतिकृती ठेवलेली आहे. याच्यामध्ये 4-5 डिझाईन. आणि एक फक्त विचारायचं, समजा ते एवढं मोठं मंदिर आहे पण हे लावायचं कसं, ते त्याचं काही वगैरे ठेवता काही? बघा आता लावायचे काही पार्ट चिकटावे लागतात. बर बर बर. बऱ्यापैकी आम्ही ते पेस्टिंग करून दिले आणि याचे व्हिडिओ आहे. प्रत्येकाचा QR कोड आहे आणि डायग्राम पण आहे त्याचा. बर बर. त्यामुळे काही आपण स्कॅन करून तो व्हिडिओ बघू शकतो. हो हो. हे सिद्धिविनायक मध्येच आमच्याकडे 4 साईज आहे त्याच्या. अच्छा. अगदी 1 फुटाच्या मूर्तीसाठी 2 फुटाचे बर. असे वेगवेगळे. कारण प्रत्येकाच्या घरात तेवढी मोठी जागा तेवढा मोठा बाप्पा नसतो. तर त्यांच्या टेबलचा याचा विचार करून प्रत्येकामध्ये 3-3 4-4 साईज आहेत. हा एक गडकिल्ला पॅटर्न आहे. महाराजांचं जे काही वैभव आहे बरोबर ते चित्रकृती रूपामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे कोकणच्या छप्पराचं मंदिर आहे, कारण उतरत्या छप्पराची मंदिर असतं कोकण पट्ट्यामध्ये. काय करू शकेल नाही, हे आता पाठीमागे तुळस वगैरे असतं ना कोकण मंदिर. कोकण हो त्याचं केलेलं.
त्याच्यामध्ये पण 4 साईज आहे आणि ऍडजस्टेबल आहे. छोटा मोठा करता येतो पाहिजे तसा. हे 1 फुटाच्या मंदिरासाठीची रेंज आहे आणि रेट आमच्या अगदी रिझनेबल आहे. प्रत्येक डिझाईनची वेगळी प्राइस आहे. हा बघा 1 फुटाच्या मूर्तीसाठी अगदी 900 950 पासून 600चा पण आहे. कोणाला सुद्धा भेट द्यायची असेल, कोणाला मकर हवे असेल तर नक्की मी तुम्हाला नंबर देतो स्क्रीन वरती, तिथे तुम्ही आणि हा अगदी आमचा 150 रुपयाचाच आहे. याच्यात पण 1 फुटाची मूर्ती ते म्हणजे 90 त्यांना त्यांच्या घरी जास्ती जागा नाहीये किंवा थोडी आर्थिक अडचण असेल, ते सुद्धा इथे येऊन मकर खरेदी करू शकतात. हे राम मंदिर आहे आणि यावर्षी आमची सिल्वर जुबली आहे, त्यामुळं व्यापाऱ्यांसाठी तर मोठी एक संधी ठेवलेली आहे आम्ही व्यापार करण्याची. त्यांना बऱ्यापैकी डिस्काउंट ठेवलेले आहे. अच्छा. तर त्यांनी यावं. सगळ्याच ठिकाणी आम्ही कलाकृती घेऊन पोहोचू शकत नाही. बरोबर. तर सगळ्यांची सेवा त्यांनी करावी थोडी थोडी. व्यापार करतात याचाही मेहनतीचं त्यांना नक्की फळ भेटेल. खूप सुंदर आहे. हे कुठलं मंदिर आहे? हे याचं पॅलेस म्हणून सिद्धिविनायक. सिद्धिविनायक कसं होतं, सोसायटीच्या वगैरे गणपती बसतात, 4 ते 5 फुटाची मूर्ती विराजमान होते. अच्छा. हे साईडला गोवर पण ठेवू शकतो. म्हणजे कोकण पट्ट्यात पण येतात घरात मोठी घरं असतात गावी, तर त्याच्यातलेच हे प्रकार आहे. आणि हा ओपन मध्ये त्याच्यावर जर तुम्ही छत्री लावली तर अगदी याची सुबकता अजून वाढते. म्हणजे फिरती छत्री वगैरे लावली तर हे त्याच्यातलंच आहे. हा पण घरगुतीसाठी सिद्धिविनायक पहिले 4 मिनिटात दाखवलेली. अच्छा. हा. आणि हा जो आहे तो अगदी 15 फूट उंचीचा आहे मंडळांसाठी. कारण घरगुती जेव्हा डेकोरेशन बनवायचं तेव्हा मंडळांची मागणी होती का आमच्यासाठी काय तुम्ही करता. इथे कुठली कुठली मंडळ साधारण? कुठले पण अगदी येतात. पनवेल, पुणा, नाशिक, लांबून सुद्धा येतात. आणि ते अगदी हे त्यांच्या शीटवरती बसतं, घेऊनही जातात. म्हणजे याला टेम्पो वगैरे करायची आवश्यकता नाही. एकदम इझिली तुम्ही कॅरी करू शकता, किती लांब असतात. हो, तसंही नाही. आणि आम्ही बाहेर पण पाठवतो ना. आता हे बघा, या अमेरिकेला वगैरे चाललेली त्यांच्या याच्याप्रमाणे पॅकिंग केलेली आहे. आता अमेरिका, युरोप कुठे तुम्हाला हवा असेल तर नक्की संपर्क साधा. मी तुम्हाला यांचे नंबर देतोच आहे. आणि आम्ही सुद्धा दरवर्षी यांच्याकडनं मकर घेतो. त्यांची सर्व्हिस. आणि ही आताच गेलेले आमचं पॅकिंग होऊन. शेलार साहेब पण येऊन गेले उद्घाटन करून इथे. आशिष शेलार साहेब. हा, ही प्रतिकृती आहे त्या मंडळाची. हे गेलेले ऑस्ट्रेलियाचा राजा. हो. आता हे असं मॉडेल त्यांचं तिथे लागणार आहे सगळे. बर. मोठ्या मध्ये. खूप सुंदर आहे. 34 करावं तेवढं कमी. हो. आणि याच्यामध्ये कसं आहे, त्यांची मूर्ती जर मोठी असेल तर याला वाढवता येऊ शकतं, मोठं करू शकतं. अच्छा, अजून वाढवू शकतो. हा. हे सगळे पाठीमागे या अरेंजमेंट सगळी मंडळांच्यासाठी. हा मोठा राम मंदिराचा पीस आहे. राम मंदिराची मोठी साईज. काय तुम्हाला हवं ते सगळं विकत मिळू शकतं. सिद्धिविनायक म्हणा, राम मंदिर म्हणा, अजून काय गड किल्ले म्हणा. आणि हा हवा महल म्हणून आहे. हा फक्त जयपूर. जयपूर हवा महलची त्याची थीम आहे तशी. आता वेगवेगळे कलर टाकले किंवा वेगळे पेपर लावले तर याची ब्युटी अजून सुंदर दिसते. त्याच्यामध्ये लाइटिंग सुद्धा खूप छान केलेलं आहे. खरंच जयपूरमध्ये गेल्याचा एक फील येतो इकडे. आम्ही जयपूर व्हिजिट करून आलेलो आहोत. हा मंडळांसाठीच आहे. हा अगदी 15 फूट उंच आहे. कारण कोणताही किल्ला बाबा डोंगरावर असतो. बरोबर. म्हणून हा पाठीमागचा जगदेश्वर मंदिर आहे. इकडे सिंधुदुर्ग दाखवलं, इकडे प्रतापगड आहे. प्रतापगड आणि तोफा वगैरे सगळं काही अगदी महाराजांच्या किल्ल्यावरती आपण आहोत असा एक अनुभव येतो इकडे. हे जयपूरचीच छोटी रचना आहे गोवर गणपतीसाठी, घरगुतीसाठी. हे पण हवामान सारखं. पण जयपूरचीच रचना आहे कारण कमी खर्चामध्ये. कोणाला ऑनलाईन बुकिंग करायचं असेल या नंबर वरती संपर्क साधा. मी पण देतोच आहे तुम्हाला नंबर. हे काय आहे? हे जंगल सीन म्हणून आहे. वनराईज नाव दिलेले आहे असं आम्ही. याच्यामध्ये 3 साईज आहे. हा मोठी साईज आहे, इकडचा मीडियम. जंगल थीम हे पण एक वेगळी कन्सेप्ट छान वाटतं. आणि अगदी 1 पीस आहे. तर 10 मिनिटातच होतो उभा. कारण हे फोल्डिंग सगळं केलेलं आहे. पाठीमागचे 3 बॉक्स बनवले. बर की अगदी 10 मिनिटात उभा राहतो. हा पाळणा. हा जुना मखर आहे. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हा 3 सण साजरे करतो. गोकुळाष्टमी पण होते, बरोबर, गणेशजीची पण स्थापना होते, नंतर नवरात्रीला पण वापरला जातो.
एका दगडात तीन हो. पण एका दगडात तुम्ही 3 सण साजरे करू शकता. हो त्याच्यामध्ये पाळण्यामध्ये हा. तिथे तुम्ही कृष्णाला बसून हा झुलत नाही, डेकोरेटिव्ह आहे. खाली ते चौरंग हा स्थिर आहे तो, पण खाली चौरंग ठेवला. हा कारण वजन बाप्पाचं याच्यावर तसं तीन येणार नाही ना. त्याच्यामध्ये 2 साईज आहे, तो छोटा आहे हा मोठा आहे. मोठ्या साईजचा पण खूप छान आहे. हा आणि हा एक ओपन मध्येच हे डेकोरेशन. इथे तुम्ही कुंड्या वगैरे सजवलं म्हणजे आमच्यापेक्षा चांगले लोक सजवतात नेतात त्यांच्या आयडिया प्रमाणे. बरोबर. त्याच्यामध्ये 3 साईज आहेत, हा मोठा आहे, इकडे छोटा आहे आणि मध्ये एक आहे 3 रेंज मध्ये आहे. आणि हा एक आहे गणेश मध्ये, म्हणजे अगदी गणेशाचा दरबार म्हणू आपण याला. बरोबर. सगळे कर्टन वगैरे बघा छोटे छोटे सगळे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कलाकृतीमधून. खूप छान आहे एकदम. त्याच्यामध्ये हा छोटा आहे तो मोठा आहे, 2 साईज. हा पण गणेश मान. हो छोटी साईज आहे. आता मूर्ती 1 फुटाची असेल तर तेवढा त्यांना बरोबर आणि जागा पण पाहिजे उपलब्ध मुंबईमध्ये. हा एक कॉपर मकर म्हणून, याच्या सगळे कॉपरची कलर तुम्ही त्याच्यावर बघा वरती अष्टविनायक दाखवलेले. बरोबर. प्रत्येक गणपतीसाठी मकर केलेले छोटस वरती. खूप छान आहे. आणि याच्यामध्ये 2 साईज आहेत, तिकडे एक समोर आहे. आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला, अमूल्य वेळ. आज तुमच्याकडे गर्दी पण खूप आहे, त्याच्याबद्दल आधी मी क्षमा मागतो की आम्ही तुमचा वेळ घेतला आणि तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आणि तुमचा व्यवसाय असाच वृद्धिंगत होत राहो. जितकं जमेल तिथे आपण या व्हिडिओला मी शेअर करेन, तुम्ही देखील शेअर करा. आणि मित्रांनो, तुम्हाला देखील व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि ह्या ठिकाणी येऊन भेट द्या. आणखी व्हिडिओ मध्ये बघण्यापेक्षा प्रत्यक्ष बघण्याची मजा काही वेगळी आहे. ते एक आमचं हे आहे की जवळ ज्यांना शक्य नाही, दूर आहे त्यांना शक्य नाहीये ना, म्हणजे जवळपासचे लोक आहेत त्यांनी प्रदर्शन मध्ये या, आपल्या चॉईसचं मकर अगदी आवडीने खरेदी करा आणि हातात घेऊन जा. नक्कीच नक्कीच. तर पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि तुम्हाला. आणि एकदा सगळे आपण बोलूया गणपती बाप्पा मोरया.